पार मोदी साहेबांना सल्ला देण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. बघा, संजय राऊत हा घाणेरडा माणूस आहे. संजय राऊत एवढे वर्ष खासदार गटार बांधले कुठं? एखादा फोटो आहे का विकासाच्या कामाचं उद्घाटन करताना? आम्ही पण ताफ्यात 2-2-3-3 गाड्या घेऊन फिरायचो. आता आम्ही एकच गाडी घेऊन फिरतोय. त्यामुळे जयंत पाटलांनी सल्ला देण्याची आवश्यकता नाही. महागाईच्या नावानं गळा काढणारे हे शेतकऱ्याचे खिसा कापू आहेत. आज आपल्यासोबत आहेत आमदार गोपीचंदजी पडळकर आणि आमदार सदाभाऊजी खोत. महा MTV मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महत्वाचं म्हणजे रोहित पवार अनुपस्थित होते. काय सांगा? का अनुपस्थित होती त्यात आम्हाला तर काय माहित. कारण काही दिवसापासून ते नाराज आहेत असे समजतात. शरद पवारांनी तटकरे आणि हे आपले प्रफुल्ल पटेल यांची त्यांच्या स्तुती केली. पक्षातला अंतर्गत विषय आहे. ते कशासाठी गैरहजर आहे ह्याच्यावरती आपण लगेच प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही. विलिनीकरणाबाबत सुद्धा चर्चा सुरू असताना एका बाजूनं अशी स्टेटमेंट आहेत शशिकांत शिंदेने आज असं सांगितलं की आम्ही विलिनीकरण हा विषय थांबवलेला आहे. पण दुसरीकडे रोहित पवार म्हणतात की जर अशा काही गोष्टी घडत असतील तर मी या बाजूला असणार नाही, असं त्यांनी जाहीर वक्तव्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन्ही हा विषय आहे. विलीनीकरण करणं न करणं तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. तो काय भारतीय जनता पार्टीचा विषय नाही. त्यांच्या लेवलला काय असेल ते त्यांनी निर्णय घ्यावा. पंतप्रधानांच्या आव्हानानंतर तुम्ही घोडागाडीमधून प्रवास केला दोघांनी सुद्धा. याच पद्धतीनं या गोष्टीवर ज्यावेळी पंतप्रधानांनी आवाहन केलं त्याच्यानंतर जयंत पाटलांनी अशी टीका केली की मुख्यमंत्री दुचाकीवरून जात आहेत, पंतप्रधानांच्या ताफ्यात गाड्या कमी झाल्या आहेत. असंच कायमस्वरूपी त्यांनी सर्व मंत्रिमंडळाला सांगावं. नाही, जयंत पाटील स्वतः फक्त एक गाडी घेऊन फिर, बाकीचे सल्ले द्यायची काही गरज नाही. ते भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. त्यांना देशहित महत्वाचं आहे. राष्ट्रहित सर्वप्रथम मानणारे सगळे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे जयंत पाटलांनी सल्ला देण्याची आवश्यकता नाही. त्यांनी ते कशात फिरते, ते डिझेल वाचवू शकतात का, त्यांच्या कार्यकर्त्याला काय सल्ले तेवढंच त्यांनी बघावं. बाकीचं पार मोदी साहेबांना सल्ला देण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. आणि आपण याच्या पुढे आणखीन काय मतदारसंघामधील कार्यकर्त्यांना किंवा काही सूचना वगैरे दिल्या आहेत की या आव्हानात पाळा? सदाभाऊनी आम्ही सातत्यानं सगळ्या लोकांना सूचना देतोय की महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते आमच्याकडे येत असतात. त्यांची काही कामं आहेत तर त्यांनी मुंबईला न येता आम्हाला मोबाईलवरती जरी मेसेज केला, अधिकाऱ्यांचे नंबर पाठवले, कुणाला काम आहे, आम्ही त्यांची कामं करून घेऊ. किंवा तिथल्या तालुका लेवलला काय त्यांचं काम आहे, अधिकाऱ्यांशी बोलायचं आहे, PIशी बोलायचं आहे, तहसीलदार साहेबांशी बोलायचं आहे, त्यांनी जरी आम्हाला सांगितलं तर आम्ही सांगू. त्यांनी जास्त 400-400, 200-200, 300 किलोमीटर प्रवास करण्याची आवश्यकता नाही असं आम्ही भूमिका मांडलेली आहे. आम्ही पण ताफ्यात 2-2-3-3 गाड्या घेऊन फिरायचो. आता आम्ही एकच गाडी घेऊन फिरतोय. तर हे आम्ही अनुकरण चालू केलेलं आहे. माननीय मोदी साहेबांनी आवाहन केलंय त्याला, कारण त्यांनी जे आवाहन केलंय ते राष्ट्रहिताच्या दृष्टीने केलंय. त्याला राजकीय रंग देण्याची आवश्यकताच नाही. महागाई कधी वाढते, काय वाढते हे व्यवस्थित समजून घेऊनच लोकांनी या विषयावरती स्टेटमेंट दिलं पाहिजे आणि विरोधी पक्षांनी अत्यंत जबाबदारपणे या विषयावर बोललं पाहिजे. काय म्हणाल, काय सांगाल एकंदर महागाई विषय असेल किंवा पेट्रोल डिझेल याबाबत जे आवाहन केले पंतप्रधान? हे काय म्हणजे महागाई नेमकी कशाला म्हणायचे याची एक व्याख्या विरोधकांनी पहिल्यांदा त्याचं स्पष्ट करणं गरजेचं आहे. हे सगळे शेतकऱ्याचे लुटणारे लुटारो आहेत. संकटचं रूपांतर संधीमध्ये करण्याची क्षमता ही गावगाड्यामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये आहे. आणि म्हणून मला वाटतं की महागाईच्या नावानं गळा काढणारे हे शेतकऱ्याचे खिसा कापू आहेत असं म्हटलं तर काही वावगं नाही. पंतप्रधानांच्या परदेशी दौऱ्यानंतर शरद पवारांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं की ते परदेशमध्ये भारताची प्रतिमा उंचावत आहेत. पण संजय राऊतांनी सांगितलं की आम्ही या वाक्याशी सहमत नाही. बघा, संजय राऊत हा घाणेरडा माणूस आहे. देशाचे पंतप्रधान आहेत. परराष्ट्र धोरण काय आहे हे बघितलं पाहिजे ना. पंतप्रधान महोदय फिरायला जात नाहीत. कुठे गेले होते? ज्या राष्ट्रामध्ये गेले तिथं ह्या जी सगळी परिस्थिती आता आपत्ती उभा राहिलेली आहे, त्या आपत्तीतून कशा पद्धतीनं भारताला पुढे न्यायचं, महागाईपासून भारताला वाचवायचं, हे सगळे विषय त्यांनी नीट समजून घेतले पाहिजेत. संजय राऊत एवढे वर्ष खासदार गटार बांधले कुठं? एखादा फोटो आहे का विकासाच्या कामाचं उद्घाटन करताना? तुम्ही कशाला या भानगडीत पडताय? हे उच्चापती करत बसते, ते काय करत नाही. विरोधकांनी कोणत्याही गोष्टीत राजकारण करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन हे राष्ट्रहितासाठी होतं, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली. कॅमेरामन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परोळेकर, महा MTV मुंबई.